जत तालुक्यातील घाटगेवाडी येथील शेतकरी महिलांचा आयडॉल सौ नेहा निलेश तुराई व सौ सरोज चव्हाण यांची महिला दिनानिमित्ताने घेतलेली ग्रेट भेट। आजची स्त्री केवळ उंबरठा ओलांडून घराबाहेर पडली नाही, तर तिने प्रगतीचे नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत। सुरुवातीला कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ती रोजगाराच्या क्षेत्रात उतरली। उपजीविकेसाठीही तिने मार्ग शोधले। काळानुसार तिची ही भूमिका अधिक व्यापक झाली। आज ती केवळ कुटुंबासाठीच नाही, तर सामाजिक उत्तरदायित्व मानून समाजाच्या कल्याणासाठी खंबीरपणे उभी आहे। अनेक सामाजिक उपक्रमांचा ती आधार झालेली आहे। या प्रवासातील सर्वात सुंदर टप्पा म्हणजे स्वतःचा आनंद केंद्रस्थानी ठेवणे। आता महिलांचे असे वेगवेगळे शेतीचे गटसुद्धा झालेले आहेत, शेतीमध्ये काम करताना दिसत आहेत, जे केवळ कामात गुंतलेले नसून स्वतःच्या छंदांना आणि आनंदाला प्राधान्य देत आहेत। विविध उपक्रम, सहली आणि कलात्मक उपक्रमाच्या माध्यमातून या महिला खऱ्या अर्थाने आनंद पेरणारे सध्या शेतकरी ठरत आहेत। जणू ती आनंदाची बेटे आहेत, जी इतरांना प्रेरणा देत आहेत, स्वतःचं आयुष्य समृद्ध करीत आहेत। ती एकत्र येते जबाबदारी घेण्यासाठी, अर्थकारण सांभाळण्यासाठी। अशा शेतकरी महिलांची आपण TV1 मराठीच्या माध्यमातून आज महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेली विशेष ग्रेट भेट आपण पाहूया।
नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो येथील तुराई मळ्यामध्ये. आज जागतिक महिला दिन आहे. 8 मार्च संपूर्ण जगामध्ये जागतिक महिला दिन या ठिकाणी संपन्न होतोय. एकंदरीत बघितलं तर महिलाच्या हातामध्ये जर आपण शेतीची सूत्र दिली तर कशा पद्धतीनं प्रगती होते, एक मूर्तिमंत उदाहरण आपण गेले अनेक वर्षे या महाराष्ट्रामध्ये बघतोय. आज आपण या ठिकाणी खास करून तुराई मळ्यामध्ये उपस्थित आहोत. या ठिकाणी माझ्या समवेत सौ नेहा निलेश तुराई मॅडम यांची या ठिकाणी 5 ते 6 एकर शेती आहे. त्यांना मदत करणारे त्यांच्या ज्या कामगार महिला आहेत सौ सुरेखा चव्हाण या सुद्धा गेले अनेक वर्ष या ठिकाणी त्यांना मदत करतात. अगदी जर आपण बाजूला बघितलं तर या ठिकाणी शेळी पालन आहे, पलीकडे बघितलं तर गाईचं पालन आहे, त्यानंतर बंदिस्त शेळी पालन ते सांभाळतात. जवळजवळ 15 ते 20-25 शेळ्या आहेत. अगदी सकाळी उठल्यापासून दिवसभर त्याचं काम सुरू असतंय. पलीकडे बघितलं तर कोंबड्याचा एक मोठा खुर्ड आहे, त्या ठिकाणी कोंबड्याचं पालन सुरू आहे. बाजूला बघितलं तर जवळजवळ 4 ते 5 एकर द्राक्षाची बाग आहे. सौर ऊर्जेवरती या ठिकाणी जमिनीतून पाणी बोरच्या माध्यमातून वर घेऊन या ठिकाणी त्याचं संपूर्ण शेती या ठिकाणी केली जाते. सौ सुरेखा चव्हाण ह्या ज्या त्यांच्या शेती सांभाळतात त्या मॅडम स्वतः ट्रॅक्टरवरती बसून सगळं औषध मारतात आणि पूर्ण शेती या ठिकाणी ते करतायत. एक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ही शेती कशी केली जाते यासाठीच आपण महिला दिनाच्या निमित्तानं खास त्यांच्या मळ्यामध्ये आपण आलेलो आहेत. माझ्या समवेत सौ नेहा निलेश तुराई मॅडम ह्या स्वतः या शेतीच्या मालकीण आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने ही शेती केली जाते. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव नेहा निलेश तुराई. सर्वप्रथम महिला दिनाच्या व रंगपंचमीच्या सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. किती एकर शेती आहे तुमची? आमची 5 ते 6 एकर शेती 5 आहे. एकर शेती आहे. तुम्ही दररोज येता शेतीला? हो, दररोज येते. काय कशा पद्धतीनं शेती केली जाते इथं? शेती म्हणजे सकाळी सर तासभर येऊन जातात. तिथून आल्यानंतर घरी गेल्यानंतर मी घरी येते. तिथून शेळ्यांना सकाळी 2-3 तास बाहेर चरायला सोडलं जातं. नंतर आणल्यानंतर शेळ्यांना वाळला खुराक किंवा ओला चारा, हत्ती गवत असतं ते घातलं जातं. नंतर या ताई आहेत ते मदत करतात. तुमच्या कामगार आहेत त्या? हो. किती वर्षापासून तुमच्याकडे? 3-4 वर्षापासून आहेत इथंच. तुम्हाला कसं सहकार्य करतात ते? काय छान पद्धतीने काय जबाबदारी स्वीकारतात ते? पूर्ण औषध मारण्यापासून, शेळ्यांना घालण्यापासून, पूर्ण स्वच्छता किंवा सगळं वैयक्तिक असं पूर्ण स्वतःची जबाबदारी असे सांभाळत. शेळी पालनाबरोबर अगदी खिलार गाईचं सुद्धा तुमच्याकडे आहेत सध्या. असं जर बघितलं तर बाजूलाच खिलार गाई आहेत. त्याचं कसं संगोपन केलं जातं? त्यांचं छान पद्धतीने केलं जातं. सकाळी आपले वाळलं कडबा असतो तो कडबा घातला जातो आणि त्यांना नंतर मग पूर्ण मुक्त गोटा असल्यामुळं दुपारी मुक्त सोडतो आणि 5 वाजता त्यांना हे पेन भरडा घातला जातो. नंतर हत्ती गवत आहे ते हत्ती गवत घालून बांधून हे केलं जातं. बाजूलाच कोंबड्याचा सुद्धा खुरडा केलाय. हो. काय सांगता येईल तुम्हाला? ते आपलं पौष्टिक खाणं तेन अंडी तेन घरची, त्यामुळं छान वाटतं. शेती बरोबर जोड व्यवसाय त्यातून काय बऱ्यापैकी उत्पन्न राहते चांगलं? हो, चांगलं राहतं. अंड्याचं काय करताय? विक्री करताय? विक्री करतो घरी आपल्या सगळ्यांना खायला. ते शेळी पालनाचं किती शेळ्या आहेत एकूण 20-22 शेळ्या आहेत. थोडी पिल्ले आहेत. बोकडांची विक्री करताय? विक्री करतो. स्वतः तुम्ही बाजारामध्ये घेऊन जाताय का तुमच्याकडे इथे येतात लोक? व्यापारी येतात, स्वतः घेऊन जातो. दोन्ही पद्धतीने होऊन जातो. त्यानंतर तुमची द्राक्ष बाग आहे सध्या. खरड चटणी कालच सुरू केलेली आहे. काय सांगता येईल द्राक्ष बागेचं कसं काम असतं? द्राक्ष बघायचं सध्या सर नियोजन करून देतात. आम्ही दोघी त्या पद्धतीनं करतो. सर औषध तेन सांगतात. कॉक आहेत, पाणी सोडायचं ते व्यवस्थित टाइम टू टाइम केलं जातं. औषध तई मारतात, त्यांना मार्गदर्शन सर करतात. त्या पद्धतीने होतं. कामगार आले तर त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. वेळच्या वेळी पाणी सोडलं जातं, स्वच्छता राखली जाते. किती एकर द्राक्ष? 2-2.5 एकर आहे. कुठले द्राक्षाचं नाव काय? एक प्लॉट आहे तो माणिक चमन आहे आणि दुसरा प्लॉट आहे तो SSN आहे. ते मार्केटिंग करताय का बेदाणे तयार करताय? मार्केटिंग करतो. दरवर्षी मार्केटिंग करताय? यावर्षी कसा रेट लागलाय? काय यावर्षी 310 रुपये पेटी. चांगला रेट लागलाय. हो. यावर्षी द्राक्षाचं उत्पन्न पण कमी आलंय. काय कारण असावं? काय
कारण पाठीमागे पावसामध्ये अडकलं? पावसामध्ये काडी तयार झाली नाही. मे महिन्यापासूनच यावेळेस पाऊस चालू झाला, त्यामुळं काडी तयार होण्यासाठी जे ऊन लागतं ते ऊन न मिळाल्यामुळं यावेळेस जास्त माल पडला नाही बागांनी. नुकसान पण झालं यावेळेला? हो हो, नुकसान कसं खूप. भरून काढताय तुम्ही नुकसान? आता यावेळेस जास्त चांगल्या पद्धतीनं बागेला हे पालन पोषण करून पुढच्या वेळेस जास्तीत जास्त माल येण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, ह्या द्राक्षाचे एक महामंडळ करून त्या माध्यमातून मोफत औषधं शेतकऱ्यांना द्यावं अशी अपेक्षा आहे का तुमची? मोफत औषध द्यायला पाहिजे? हो हो, अपेक्षा आहेत. आम्ही एक सर्वसाधारण असो, अगर दुसरे कोण इतर हे आहेत त्यांना मदत म्हणून मदत करायला पाहिजे. आणि वातावरण असं हे होतं की निसर्ग, त्यामुळं खूप मोठं नुकसान होतंय. दरवर्षी बघितलं तर द्राक्षाचे दर कमी जास्त होतात, एक वर्षी कमी होतात, एक वर्षी जास्त दर लागतो. आणि एकंदरीत बघितलं तर खताचे दर पण भयंकर वाढले. हो, पण द्राक्षाचे दर वाढायला तयार नाहीत. काय सांगताल तुम्हाला? द्राक्षाचे दर वाढले पाहिजे? हो, वाढले पाहिजे. तर द्राक्षे पिकवण्यासाठी पण खर्च खूप येतो. औषधांच्या किमती भयानक आहेत. आपला रोजगार आहे तो सगळ्या एकंदरीत त्या ह्याच्यावरच जातो. एकंदरीत द्राक्षाचा दर बाहेर मार्केटिंग जास्त झाला पाहिजे, दर वाढला पाहिजे आणि त्याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना. आता तुम्ही महिला कुठल्या आणताय खरड छाटणीला किंवा नाशिकची गँग असते ते? कसं असतं त्यांचं, म्हणजे कसं पेमेंट कसं देताय? काय त्यांचं झाडावर किंवा एकरावर असतं. त्यांची काय जेवणाची वगैरे सोय करताय? नाश्त्याची वगैरे? जेवणाची सोय शक्यतो करतो. एखाद्या वेळेस मालाच्या वेळेस ते आमच्याकडे असते, खरड छाटणीच्या वेळेस त्यांच्याकडे असते. मग नाश्ता पाणी ते देतो आम्ही. याबरोबर आणखीन काय शेतीमध्ये काय आहे? केळीची झाडे आहेत, आपलं ऍपलचं झाड आहे, ऍपल बोरचं हे झाड आहे, फणसाची झाडं आहेत, मका आहे, ज्वारी करतो. आपला भाजीपाला सर्व असतो, सेंद्रिय पद्धतीनं करायचा प्रयत्न करतो. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, शेती परवडते आताच्या महागाईच्या ह्याच्यामध्ये? तसं म्हटलं तर नाही परवडत, पण आम्ही सध्या एक आवड छंद म्हणून पारंपरिक शेती आहे म्हणून तुम्ही करताय? हा, शेतीकडे पाहतो. काय करायला पाहिजे सरकारनं शेतीसाठी, काय करायला पाहिजे? काय वाटतं एक महिला म्हणून तुम्हाला? महिला म्हणून सरकारनं मदत करायला पाहिजे, अनुदान द्यायला पाहिजे, वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजेत. शेततलाव वगैरे केले तुम्ही? शेततलाव आहे ऑलरेडी, पण अजून वापरात नाही. पाण्याची गरज नाही आम्हाला. एक विहीर 2 बोर असल्यामुळं पाण्याची कमतरता पडत नाही आम्हाला. काय तुम्ही आता सकाळपासून दिवसभर तुमचं काम सुरू असते शेतीमध्ये, वेगवेगळे प्रयोग करता तुम्ही. तुमच्या बरोबरच्या अनेक महिला अजूनही घरी असतात, शेतीकडे जात नाहीत किंवा शेती असूनही दुर्लक्ष करतात. त्या महिलांना काय संदेश देणार? त्यांनी आवर्जून शेतात जावं, त्या निसर्गाच्या सानिध्यात सामावून जावं. खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं, आरोग्य चांगलं राहतं, अगदी समाधान वाटून जातं आपलं ह्याच्यात शेतात गेल्यानंतर. तुम्ही कसं मॅनेज करताय? तुमचे मिस्टर नोकरीला आहेत किंवा मुलं पण शाळेत जातात, तुम्ही ते सगळं आवरून शेतात कसं येताय? परत संध्याकाळी जाऊन कसं जेवणावर कसं नियोजन करताय? कसं असतं प्लॅनिंग? तसं काही नाही, एवढं हे नाहीये. घरी सकाळचं लवकर उठून आवरून आई असतात घरी, त्यामुळे काही एवढी अडचण येत नाही. मग 10 वाजता येते शेतात, मग 4-5 वाजता जाते. हो, दिवसभर. सुट्टी कधी घेताय? काय सुट्टी सरांना ज्यावेळेस सुट्टी असेल त्यावेळेस आम्हाला सुट्टी असते. सर शाळेत गेले, तुम्हाला सुट्टी नाही? नाही, सुट्टी नाही. धन्यवाद. या होत्या माझ्या समवेत सौ नेहा निलेश तुराई मॅडम. स्वतः त्या शेतीच्या मालकीण आहेत. अगदी दिवसभर सकाळी येऊन 4-5 वाजेपर्यंत शेती सांभाळण्याचं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते करत असतात. त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या ज्या कामगार महिला आहेत, सौ सुरेखा चव्हाण मॅडम यांची, सरोज चव्हाण मॅडम यांच्याकडे आपण जाऊया. मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? सरोजा चव्हाण. गाव कुठलं तुमचं? अक्कलकोटचं. अक्कलकोटचं आहे काय? कन्नड बोलताय तुम्ही जास्त? हो, कन्नड बोलून तुमचं. कसं असतं काम? सकाळी किती वाजता सोडताय? मी 9:30 वाजता शेळ्या सोडतोय. शेळ्या सोडताय? कुठं सोडताय शेळ्या? बाहेर रान घेतलेत, बाहेर तिकडे सोडताय. आणि परत ते शेळ्या राखून येताय किती वाजता?
1 वाजता येतो, कधी 11 वाजता असं. ऊन जास्त आहे ना आता, त्यामुळं 11 वाजता आणतोय. जेवणाचं कसं करताय तुमचं स्वतःचं जेवण? स्वतःच आहे सगळं. आणि सकाळी किती वाजता उठताय? सकाळी 6 वाजता 6 वाजता उठून जेवण घेऊन तयार करताय सगळं? सगळं जेवण तयार करून 9:30 वाजता इथल्या गोट्यातला आवरून हा. शेळा सोडतो. शेळ्या सोडून शेळ्या बांधल्यानंतर मग काय काम असतं? बाहेरचं बागातलं किंवा काय तर काम असते ते करायचं. तुम्ही स्वतः ट्रॅक्टर मारताय? हा काय औषध बिषध स्वतः मारताय? हा स्वतः मारतो. कसं शिकलाय तुम्ही? काय आधी आमचा मालक चालवते त्यांनी शिकवलं. मालकाने शिकवलं तुम्हाला? हा आता किती वर्षापासून शेती करताय? आता एक 4-5 वर्ष झालं आम्ही शेती करतोय. किती मुलं आहेत तुम्हाला? आम्हाला 4 मुलं आहेत. 4 मुलं. शाळेत जातात सगळे? हा सगळे जातात. मग दिवसभर कसं असते? मग किती वाजता मग ते शेळ्या आणून बांधल्यानंतर काय काम असतं? मग दिवसभर शेतीची कामं? दिवसभर पाणी पाजायचं असते, कधी कधी गुराशने वैरण काढायचं असते, ते असते काम. संध्याकाळी किती वाजता संपते सगळं? सगळं 5 वाजता 5 वाजल्यानंतर सुटतं. खिलार जनावर पण आहे तिथं. होय. काय सांगता येईल खिलार? आता सगळे हळूहळू खिलार जनावर आता बंद होत चाललेत, संपत चाललेत, हा तरी सुद्धा तुम्ही ठेवलेत 4-5? त्या आवड म्हणून चांगले आहेत म्हणून ठेवले. आणि शेळ्यांचं काय कसं असतं दिवसभर? एखादी शेळी कुठं चुकून गेली, लांब गेली, असं होतं काय? नाही तसं काय होत नाही, चुकून जात नाही. हा. म्हणजे जनावर सगळ्या नेलं की सगळं कळपातच असतात ते? हा सगळं त्यांनी कळपात. ती सवय लावली का? होय सवय आहेत. म्हणजे कुठं चुकून जात नाही. त्यानंतर मग आता ते औषध वगैरे फवारणी तुम्ही करताय स्वतः? हा स्वतः करते. सर नांगरट पण करताय? नांगरात कधी तर नाही तर नाही. ते पण जमतंय तुम्हाला? हा जमते. मग त्या औषधाचं कसं हे करताय तुम्ही? त्याचं प्रमाण सरांनी येऊन करून देतात, आम्ही मारतो त्याला. हा. त्यांनी येऊन औषध वगैरे किती करून तास मारताय दररोज? रोज एक बागाला रोज एक असते, एक बागाला तासभर जाते. तासभर जाते. बाकी काय शेतीमध्ये दुसरं अन्य? मका हाय, ज्वारी हाय, केळी लावलेत. इकडे झाड आहेत फणसाची, ऍपलची झाड. केळी लागलेत का नाही अजून? केळी आणि लागले नाहीत, आता नाही बारके लागले झाड. खाण्यापुरतं लावलं? हा खाण्यापुरतं लागले. काय वाटते तुम्हाला? आता आज जागतिक महिला दिन आहे, त्यामुळे शासनानं काय मदत करायचं काय वाटतंय का तुम्हाला? काय महिलांना मदत करायला पाहिजे, पुढे न्यायला पाहिजे, मुलींच्या शिक्षणासाठी आणखीन काय तर मदत केली पाहिजे असं वाटतंय? मग करावं वाटतंय वाटतंय ना? ओके. ह्या होत्या येथील सरोज चव्हाण मॅडम. सकाळी 6 वाजता उठून अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळं नियोजन करून किती वाजता शेळ्या सोडायच्या, किती वाजता बांधायच्या, त्यानंतर दिवसभर कुठली कुठली कामं आहेत. विशेष म्हणजे स्वतः अगदी पुरुषाप्रमाणे स्वतः ट्रॅक्टर चालवून पूर्ण जे औषध फवारणी ते स्वतः करतायत आणि संपूर्ण शेती या ठिकाणी ते स्वतः सांभाळतायत. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांच्या कार्याला आपल्या TV1 मराठीकडून मी सुद्धा त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.